गडकरी चौकातील एका सरकारी कार्यालयाच्या परिसरात पहाटे बिबट्या दिसून आला। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत बिबट्याचा शोध सुरू केला। मात्र परिसरात आणि आजूबाजूला बिबट्याचा शोध घेतला असता बिबट्या मिळून आला नाही। आज पहाटे 4:30 वाजता गडकरी चौक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिसरात रात्रपाळी कर्तव्यावर असणारे पोलीस अंमलदार यांना वन्यप्राणी बिबट्या दिसून आला। ही माहिती त्यांनी तात्काळ वन विभागाला कळवली। माहिती मिळताच तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यासह वन्यप्राणी बचाव पथक, रेस्क्यू, नाशिक डिव्हिजन, नाशिक शहर पोलिसांचे श्वान पथक तसेच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यामध्ये वन्यप्राणी बिबट्याचा वावर दिसून आला। त्यानंतर थर्मल ड्रोन तसेच श्वान पथकाच्या मदतीने सर्व अधिकारी कर्मचारी यांनी IGP ऑफिस आणि शासकीय निवासस्थान परिसर पूर्णपणे पिंजून काढला। तसेच नाशिक शहर पोलीस उपायुक्त कार्यालय, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक नाशिक यांचे कार्यालयाचा संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत वन्यप्राणी बिबट्या आढळून आला नाही। शहर परिसरात अधूनमधून बिबट्याचा वावर दिसून येतो आहे। काही दिवसांपूर्वीच महात्मानगर परिसरात बिबट्याचे रेस्क्यू करण्यात आले। नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की सर्व नागरिकांना वन विभागाच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे की परिसरात वावरताना दक्षता घ्यावी, विशेष करून लहान मुलांची काळजी घ्यावी। तसेच कुठेही वन्यप्राण्यांचा वावर आढळून आल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा। NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक।